तिला आयुष्यभर आमच्या शुभेच्छा आणि आशीर्वाद तर राहणारच आहेत. पण जे कष्ट शिक्षक घेतात त्या कष्टाला कुठंतरी दाद देणारे विद्यार्थी मिळाल्यानंतर त्यांच्या एवढं सुख दुसरं नाही आणि समाधान नाही. आदित्यचे पप्पा आहेत, आदित्यचे पप्पा आवर्जून त्यांनी आज मला म्हणले नाही सर या तुम्ही. मी फळबागेत काम करत होतो, तिथलं सोडून 2 वाजता निघून आलोय. मॅडमचा फोन आला. कारण कसं आहे माहितीये का, मात राबलो पाहिजे आणि आमच्याकडं आहे ते, त्यामुळं आम्ही जातो. काल या SIRचं काम केलंय, आज ग्रीन झोन मध्ये, उद्या सकाळी 7 वाजता रेड झोन मध्ये जायचं मला. ठीक आहे, ह्या सगळ्यावर उतारा म्हणजे आजचा हा हिंदू महिला सभा यांनी आमच्यासाठी आनंदाचा आणलेला क्षण आहे. कष्ट सगळ्यांनाच आहे, कष्टातला विरंगुळा आणि समाधान हे या सेवाभावी संस्थेचं कार्य आहे. आणि म्हणून जयश्रीताई सुप्रियाताई असतील, त्या दिवशी आलेल्या माझ्या सगळ्या मावशी लोक, बहिणी लोक, कारण त्या समान वयाच्या आहेत, त्यांची माया आणि प्रेमानं त्या आल्या. माझ्या आदितीसाठी आम्हाला बोलवून घेतलं आणि सगळ्यांचं समाजामध्ये माझ्या आदितीचा सन्मान करणारे खूप जण आहेत, दाता खूप लोक आहेत. सिद्धार्थ सर त्यांनी एवढं हे केलं, तुम्ही काही सांगा सर. पण कसं आहे वातावरण आणि कसं मॅडम म्हणल्या तसं आम्हाला खडूफाळा लागतो. डिजिटलायझेशनचा एवढा, पण प्राथमिक स्तरावर घडवण्यासाठी खडूफाळा लागतो. ज्याच्या नाकातोंडात खडूची धूळ जाते ना, तो खुर्ची. धन्यवाद. या हिंदू महिला सभेचं सर्व मेंबर्स, त्यांची टीम आज आम्हाला इथं बोलवलं त्याबद्दल आणि माझ्या आदितीचा सन्मान केला त्याबद्दल खूप खूप मनापासून धन्यवाद सर. आज तुम्ही खरंच इथे आलात आणि तुमची आदिती बघताय तुम्ही, आता इथे शाळेला छान ऍडमिशन मिळाली आहे, तिला दाते मिळालेले आहेत आपल्यासाठी. आणि आता आपण इतका छान कार्यक्रम केला आणि आदितीचं कौतुक सगळ्यांनी केलं, तर आदितीला कधी आयुष्यात कमी पडणार नाही हे ह्या सगळ्यांचे आशीर्वाद तिच्या पाठीशी आहे. आजचा हा कार्यक्रम खरंच संपला आणि आता वंदे मातरम होईल आणि सर्वार्थाने कार्यक्रम संपेल. आपण परत सर्वजण आलात आणि याबद्दल मनपूर्वक धन्यवाद.